आलं कधी हो कचरा लावला गेले कधी हो गेले तू कचरा नाही देत असेल ना होय रे रिओ तू कचरा नाही देत ना काय करतोयस तू नमस्कार, शुभ सकाळ. मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आम्ही पण रांगोळी लागली काढायला. हो ना, तू पण काढायला लागले. मी गोपत्या काढलेत बरं का. गायची पावली ना काढलेली वाजता दारात म्हणून. स्वस्तिक पण काढले म्हटलं. स्वस्तिक सुद्धा आपण शुभतेचं मानतो. कुठल्या पण गोष्टीला आपण शुभ कार्यात पहिल्यांदा स्वस्तिक श्री काढतो ना. आणि गायची पावलं गायच्या पोटात आपण म्हणतो की 33 कोटी देव असतात. शुभ असताना म्हणजे गोपत्या आणि स्वस्तिक नेहमी काढावं. आणि रांगोळी पण काढलेली दारात नेहमी चांगली असते. हा रांगोळी झाली आता बघा काढून. झालाय, भात पण झालाय तयार, भाजी पण केली इथं आणि कणिक मळून पण ठेवलेली. आता चपात्या करून घेते पटकन आणि जेवण करून. पाणी पण आलं होतं, पाणी बाहेर मारून सडा, रांगोळी पण झाली, देवपूजा झाली, कपडे पण धुवून झालेत. आता जेवण वगैरे करून औषधं खाऊन नंतर मग जायचंय दवाखान्यात. जेवण करूनच बोलवले, नाहीतर नंतर ना ते रूट कॅनल केले की 2-3 तास तर काय खायचं नाही सांगितले. त्यामुळे मग डॉक्टर म्हणले की जेवण वगैरे करून या. आता झालाय स्वयंपाक, चपाती फक्त राहिले. तेवढं झाले की मग जेवण करून दवाखान्यात जायचं आहे. आलूचं लाटणं काय सापडलं नाही अजून. मग लाटण्याला पर्यायी मार्ग म्हणून काढल्या. ते पाईप तोपर्यंत दिले तिला लाटायला. गप्प बसत नाही मग ती. माझं लाटणं मागते म्हणलं तोपर्यंत लाटाय पाईप. येते ना लाटायला. लाटा.
चाललंय आता दवाखान्यात. जेवण झालंय, औषधं पण घेतलेत. खाल्लंय औषध मी जेवणानंतरचं, घेतलेत खरं. बघूया आता काय काय होतंय. दवाखान्यात आले, 11 वाजले. डॉक्टर जाऊन आले झाले. घेतलं तर थोड्या डॉक्टर लागतं मला. गोळ्या जेवून गोळ्या खाल्ल्यावर मग कमी आला, झोप लागते. गोळ्या आहे तरच, गोळ्या जास्त नाही तरच कमी येते. गोळ्या संपल्या, औषध संपल्यावर चालू दवाखान्यात आता नंबर लावलाय. थांबलं डॉक्टर आले नाही. काल वेटिंगला थांबायला लागलं 1.5 तास, म्हणून आज लवकरच आले. डॉक्टरच आले नाही. पहिलाच नंबर आहे. ते नंबर लावले आणि बसले. आता प्लास्टर पॅरासाइडच असते का? ते काय कॅपसाठी हो. सुंद पडायला लागलं ना. तुझी दुसरी वेळ आहे. कसं वाटतं? अजून काय करायचं आहे? आता गरम काम करायचं. इन्व्हर्टरवर चालू आहे. इन्व्हर्टरवर आहे. मशीन चालत नाही ना इन्व्हर्टर.
एक तास खायचं नाही. एक आठवड्याने देतो. हॅलो मम्मा कुठला पेपर सोडायला लागले? तिला बोलता येईना त्यामुळे तिथं म्हणणं मांडायला लागले काय? काय म्हणते? काय आत्ताच दवाखान्यातून आलो म्हणून काय व्हिडिओ करू? मी नाही. तुम्ही बोला. मी नाही बोलणार, तुम्ही बोला. मी तर बोलतोयच की. काय अक्षर आहे? दिले की भात पण चालला. जिजा विचार आमच्या दोघांसोबत पण जेवले ती. देऊ काय देऊ? कसं कर? खुशाकर खाते खुशाकर. काय बस बस कर. जागी अक्षा मार खायला. पुढे या. बस बस बस. आपल्याला भरपूर कापूस आहे.
अजून काय विचारायचं आहे? लिहून सांग लिहून सांग. शांत वाटायला घाल जरा. खुश. घातलंय. हा घातलंय. दवाखान्यात तू घेतलीस का ती कळलं की दुकानात गेले. एक तासाभर आनंद. दुकानात गेले. एक तासभर काय खायचं आहे? तासापर्यंत प्यायचं का नॉर्मल अशी चोर असं खाल्लं प्यायचं का. पिणे की चालते की आता तोंडातच गिळ नाही आता आणि थोडंसं भर जरा थोडी त्या औषधाचं माझी जे साफ केलेलं असतं ते जरा जाईल त्यानंतर मग पाणी पिईल. तास झालाच नाही किती लागलं आपण काय करा दीडला दिला नाही अजून एक वाजता येते एक एक वाजता येते दिला आले म्हणतो अर्धा तास झाला. एकदम शांत झाली ओळख काही काय म्हणते तू पण काय आज मिळतो बरोबर चक्का बरोबर होतो उद्या मारणार आहे. वाढणार आहे उद्या तर उद्या तर सुट्टी नाही. नाही खायला तुझी काठी तिची काठी कुठे आहे त्या काठीने मार म्हणते आणि तुला येते किती बोलायला तू कधी लागलीस ए भाई कोणाची लेने दो. दोघीला पण मारणार. नीट लक्ष नाही का जे मी बोलत नाही ते मी करते ऐकलं की काम 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 ऐकलं नाही बघ. दुखाय लागले. तुला का तोंडाला काम करायचं आहे का हाताने काम करायचं आहे तुला बसली होती त्या दिवशी. मग काय करतात नाही कशाला सकाळी मी दवाखान्यात तर गेले होते तो व्हिडिओ केला होता. नंतर दवाखान्यातला व्हिडिओ तर यांनी बनवला होता आणि दवाखान्यातून आलो. त्यावेळेला भूल होती त्यामुळे काही दुखत नव्हतं पण असं बोलायलाच नीट बोलताच म्हणजे येत नव्हतं. असं सगळं जड 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 झाल्यासारखं ओठ जीभ सगळं असं जड झालं होतं. नंतर थोड्या वेळ झोप काढली मी येऊन जेवण तर करूनच गेले होते औषध गोळ्या खाऊन आले तसे एक अर्धा तास झोपले आणि आठवड्याला एक काम होतं म्हणजे माझंच जरा काम होतं त्यामुळे मला पण जावं लागलं. इच्छा नव्हती उन्हात जायची पण गेलो काम असल्यामुळं. आणखीन तिथनं येता येता आटपाडीतून तसंच बलवडीत गेलो होतो. बलवडीत म्हणजे रानात गेलो होतो. यांच्या एक मित्राचं घर आहे त्यांच्या आईने त्या बोलवतात कायम यांना. बरेच दिवस झाले मी तर मला तर जाऊन एक 4-5 वर्ष तर झाली. मी तर काही जात नाही यांनीच कधी तर असं जाता येतात जातात मी तर जातच नाही. मग आज म्हणले जाऊया चल हे पण वर्ष झालं जाऊन तिकडे गेलेच नव्हते म्हणून मग आम्ही पण दोघं गेलो. गेल्यानंतर तिथला काही व्हिडिओ करायचं झालं नाही इतकं बोलण्यातच वेळ गेला आणि थोडस माझं हे होत होतं त्रास चालू होता थोडा थोडा. मी काय खाल्लं पिल्लं पण परत काही नव्हतं मग त्यामुळे व्हिडिओ काही मी काही तिथं पण केला नाही. त्यांच्यात मग त्यांनी रानात नेताना काय हे रान मेवा दिलाय. कांद्याची पात अशी भरपूर दिली ताजी ताजी अशी हिरवीगार मस्तपैकी. वांगी कैऱ्या त्यांचे झाड आहेत ना आंब्याचे त्या कैऱ्या आळूची पानं आणि मेन म्हणजे हे त्यांच्या आवडीचं लोणचं. ह्यांना ना खूप या लोणचं आवडते आंब्याचं सुक्क लोणचं आहे त्यांना खूप आवडतं त्यामुळं
त्यांनी डबा भरून दिलाय बघा. लोणचं किती दिलंय सांगताना तोंडाला पाणी सुटायला लागलं. आळूची पानं, कैऱ्या, लोणचं, वांगी, कांद्याची पात, बरंच इतकं काय काय दिलंय. सगळं ह्यांच्या आवडीचं. त्यातल्या त्यात लोणचं जास्त फेवरेट आहे ह्यांचं, ते सुक्क लोणचं. मला तर ते काय करता पण येत नाही सुक्क. सगळं त्यांनी दिलंय ह्यांच्या आवडीचंच बरं का. ह्यांना अगदी त्या ना स्वतःच्या मुलासारखं समजतात. कधी पण ह्यांनी जाऊ दे बिना जेवता तर कधीच घालवत नाहीत. कधी पण गेले की एनी टाइम कधीही जाऊ दे जेवण करूनच ते येतात तिथून. खूप आग्रह करतात. आणखीन मग आलो आम्ही आता. आणि तनून तर वरण भात करून ठेवला होता. मग आल्यानंतर खाल्लं तेच. मला तर वरण भातच खायचा होता. सकाळच्या चपाती वगैरे मी सकाळी जरा जादा केलत्या, त्यामुळे ह्यांच्या सगळ्यांसाठी होत्या चपाती. मी फक्त वरण भात खाल्लं. दाढत अजून कापूस ठेवलेलाच आहे. हे एका साईडनं खावा म्हणून सांगितलं होतं. इकडं अन्न वगैरे असं काय कण जाऊ देऊ नका म्हणून. जरा 2 दिवस काळजी घ्यायची. आणि आता 8 दिवसाने नंतर अजून चेकअपला आणि ते अजून रूट कॅनल करायचंय. 8 दिवसांनी मला बोलवले. आता जेवण झाले, अजून गोळ्या औषध खाल्लेले नाहीत. आता गोळ्या औषध खाते आणि इथंच व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ आजचा पाहिल्याबद्दल धन्यवाद.